तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत राजेवाडी तलाव्यात वैरण काढण्यासाठी. पाहू शकता इथे कसला भारीने हे म्हणजे वातावरण झालेलं आहे. इथे आजूबाजूला बघू शकता सगळ्यांच्या इथे ज्वारी बाजरी वगैरे कोण एका जणांनी केले. आणि जी माल आहे मित्रांनो, पाहू शकता कसला एक नंबर आलाय. जिकडे बघेल तिकडे तुम्हाला सगळं हिरवंगारच दिसेल. आणि ही जी आहे का नाही मित्रांनो, राजवाडी तलावाची की मी लास्ट टाइम तुम्हाला आपल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. हा जो एरिया आहे ती जवळपास 13,500 एकरमध्ये पसरलेला हा तलाव आहे. ठीक आहे. ही राजवाडी, हिंगणे, त्यानंतर देवापूर, पळसावडे अशा एक 4-5 गावांच्या वेशीवर म्हणजे हद्दीत आहे. 4-5 गावांचे याला काय बोलतात हद्दीत असलेलं हे तळ आहे पूर्ण या एरियामध्ये. सुमारे 13,500 एकरमध्ये हे पसरलेलं हे तलाव आहे. आणि याच्यात आपल्या सगळ्यांच्या जमिनीच्या वाटण्या आहेत, पाहू शकता. तर लास्ट टाइम आपण इथे पेरायला तो जे की मी तुम्हाला लाईव्ह ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. आजूबाजूला पाहू शकता कसली हिरवं आहे मस्तपैकी. आणि आज आपण इथं वैरण काढायला आलो आहे. पूर्णपणे अजून काही म्हणजे ती आलेली नाही, काढण्यासारखी झालेली नाही, पण आपल्याला गोरासनी घालायसाठी थोडीफार काढायची आहे. त्यासाठी आज आपण इथे आलो आहोत काढायला. आणि पूर्ण काढूसं मित्रांनो थांबायला इतका वेळही नाही, कारण जर पाऊस आलाच तर हे सर्व काही पाण्यात जाईल. जसंही मी तुम्हाला सांगितले हे तलाव आहे, त्यामुळे जर लयच दिवस आपण इथं थांबलो, लय वाट जर बघितली तर काढण्यासाठी, तर एक वेळ इथलं काही सुद्धा आपल्या हाती लागायचं नाही, सर्व काही पाण्यात जातं. तर इथे दोघं जण चालतात, तुम्हाला दिसेल बाजूला कडबा कसला एक नंबर मोठा लढा आलाय. तर याच्या डबलीच्या हाईटनं मित्रांनो इथे पाणीच भरलेलं असतंय. पाहू शकता मी याची हाईट तुम्ही बघू शकता. माझी हाईट मित्रांनो जवळपास 5.5 फुटाच्या आसपास आहे. माझ्या हाईटपेक्षाही जास्त माझ्या हाताच्या पण वरती आहे मित्रांनो, हाताला सुद्धा येत नाही, इतका उंच कडबा आहे. पाहू शकता. झाली म्हणलं तू माती रानात पडली ताकद माती काय भानगड आहे म्हणणार कंपनीमध्ये हात लावतील डोक्याला. ते बी असते तणात अजून आहे का नाही. लेट झालं का तण सुद्धा लगे उचलते हो त्यावेळेस. स्वतः राहणार सुद्धा पेर चांगली होती. ती मग ती बटीच चालत नाही ना त्या पोट नसते. तर चला मित्रांनो, थोड्या वेळ आता बसून पाणी पिऊन घेऊया, कारण तलावात खूपच जास्त उष्णता आहे, खूप जास्त हीट आहे. त्यामुळं लगेच सारखी तहान लागते, त्यामुळे आम्ही घरनंच कितली भरून पाणी घेऊन आलोय. पाहू शकता. चला पाणी पिऊन घेऊया, मग पुढे जाऊया वैरण तोडण्यासाठी. अरे ह्यासने आपल्याला सगळ्या वाटण्या आपल्याला दाखवायच्या, त्यांना वैरण घ्यायचे, त्यांना थोडेफार द्यायच्या. आम्ही गुंडाळतो. कुठलं जेवढं आहे एका मालकाचं आहे का रोज रोज यायला नाही तोडलंय. काय होत नाही. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण शाळेत आलोय वैरण काढायला. आणि इथल्या तयारला वैरण तुम्ही बघू शकता. लास्ट टाइम मी लाईव्ह व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलं होतं हे सगळं. शाजी वैरण आहेत मित्रांनो, आपण पेराय आलोय, त्याच्या वाजता डायरेक्ट काढायला चालू. याला काढायला मित्रांनो अजून टाइम आहे, पण पाऊस जर आला तर हे सगळं पाण्याखाली जाणार, कारण हे तळ आहे, राजवाडीतलं तळ आहे ठीक आहे आपलं हिंगणीचं. त्यामुळे इथं जर पाऊस आला तर ही जी वैरण दिसते, वैरणच्या पण डबलीच्या हाईटला इथं पाणी जास्त आहे, त्यामुळं हे सगळं पाण्यात जातं. त्यामुळे आता इथलं आपण सगळं काढून घेणार आहे. सगळं नाही, एक पटणे काढणार आहे गुरांपुरती, आणि बाकीच्या मागं ठेवणार आहे. ते जर नशिबानं आपल्याला खत लागले नंतर काढून येणार आहे, पण सध्या तर हे काढून घेऊन जातोय. कसं वैरण इकडे बघू शकता, काय काय जणांनी काढून घेऊन गेले ते.
ही साईडला बघू शकता अजून, ठीक आहे. आणि जसं मी लास्ट टाइम तुम्हाला म्हणलं होतं, इथं लय तर एक ट्रॅक्टर आत शिरल एवढंच प्रत्येकाचं राहणं आहे. अशा लांबड्या पट्ट्याच्या प्रत्येकाच्या, काही चौरसमध्ये नाहीत, अशा लांबी खाली आहे त्या सगळ्यांच्या. इथून बघू शकता गाडी गेले. थोडक्यात तुम्हाला सांगायला गेलं तर कुणाला 1 पाऊंड आहे, कुणाला 2 पाऊंड आहे, कुणाला 4 पाऊंड आहे, अशा टाईपचं इथं राहणं आहे ते. आणि लांबी खाली पट्ट्याच्या अशा चौरसमध्ये कुणाचं राहणं आता इथं मस्त काढलेलं तुम्हाला दिसतंय. पण एवढ्या ह्याच्यात नाही मला एक 3 ते 4 हिस्सेकर आहेत, म्हणजे 3 ते 4 मालक आहेत याच्यात एवढ्या राहणार जेवढा तो मला काढलेलं दिसतंय. आता इकडे एक साईडला तुम्हाला समोर 100 आज लावलेलं दिसतं, ही एक पट्टा दिसेल तुम्हाला काढलेला. तर एवढ्यात एक मालक आहे साईडला, आणि हे जे एवढं आता बाजूचं काढलेलं दिसतंय ह्यात कमीत कमी 3 ते 4 मालक आहेत. तर अशा प्रकारचं हे तयार भानगड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, इथे एवढी चूक भूल होती, म्हणजे ही एवढे फसगमत होती की कोणाला बऱ्यापैकी जे नवीन माणसं आहेत त्यांना आपली स्वतःची राहणं सुद्धा इथं गावत नाही. जे वयस्कर आहेत, जे पहिल्यापासून ह्या तयार फिरलेले आहेत, खेळलेले आहेत, त्यांनाच इथली राहणं गावतात. आणि जे नवीन आहेत, जे सारखेच जात राहतात लय तर त्यांना तिथे वाटणार त्यांच्या स्वतःच्या गावात गावतात, नाही तर बऱ्यापैकी गावत नाहीत. तर खरं सांगायचं आम्हाला सुद्धा आमच्या वाटण्या गावत नाहीत. वडील आलेले सोबत, वडील दाखवतात तेव्हा आम्ही आलून काढतो. या बघू शकता पुढं पण काय जणांचं काढायचं चालू आहे. बघू शकता शाज लावलं एक जणांनी. वैरण बघू शकता मित्रांनो कशा आहेत. तर चला मित्रांनो, आपला कडबा आता काढून झालेला आहे. बघू शकता लय नाही 40-50 पेंड्या काढल्या ते, तात्पुरत्या एक आठवडाभर जावं अशा हिसाबानं. तर ट्रॅक्टरला घ्या, ट्रॅक्टरमध्ये सगळं लोडिंग करून घरी घेऊन जायचं आहे. चला पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये.